अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 8. जाऊ दे बाबा, कशाला उगीच पुन्हा तेच उगाळत बसायचं. तुम्हाला मी आधी सांगितलं असतं तर तुम्ही आला असता. हे ऐकूनच मला सगळं पावलंय. आता यापुढे मात्र तुम्हाला आधी कल्पना द्यायची काळजी मी घेईन. आपली आई आणि मावशी यांच्याबद्दल काही सांगायचं टाळण्यासाठी ती म्हणाली, तुम्ही आवरून घ्या, जेवण गरम केलंय मी. तू जे सांगायचं टाळतेस ती ओळखलंय पुरी, तिला थांबवते म्हणाले. आणि असल्या खतरूड मनोवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं धोरण अलीकडं तू स्वीकारलंयस हे बघून मला खरोखरच बरं वाटलं. असंच करायला हवं आपण, जर आपल्याला पुढं सरकून प्रगती करायची असेल तर. बाबा, मला मावशीच्या बोलण्याचं वाईट जरी वाटलं तरी माझ्या दृष्टीने ते तितकंसं महत्त्वाचं कधीच नसतं. पण आईनंही असं का वागावं हे मात्र समजत नाही मला, ती रडवायला सर्वात म्हणाली. शेवटी ताई आणि माईप्रमाणे मी सुद्धा तिची मुलगीच ना. मग त्या दोघींच्या साध्याशा गोष्टीचं कौतुक आणि माझ्या मात्र कसल्याच गोष्टीचं कौतुक नाही करायचं, हा असा भेदभाव का? त्यासाठी तुला तिच्या मनोवृत्तीचा विचार करावा लागेल दीपा. आपण दिसायला चांगल्या म्हणजे आपला पती आणि आपल्या सर्वच्या सर्व मुलेही दिसायला आपल्यासारखीच निर्दोष सौंदर्याची प्रतीक म्हणून गणली जातील अशी असायला हवीत, असं तिला मनापासून वाटत होतं. ताई, माई आणि नंतर विना या तिघांनी तिच्या मनातलं ते स्वप्न पूर्ण केलं होतं. तुला माहीत नसेल म्हणून सांगतो, कारण विना गेला तेव्हा तू अगदी लहान होतीस. तो पोरगा अक्षरशः चित्रासारखा होता. त्या तिन्ही मुलांच्यावर तुझी आई जाम खुश होती. पण तू जन्माला आलीस आणि तुझ्याकडे पाहून लोक आपल्याबद्दल काय म्हणतील अशी भीती तिला वाटत होती. केवळ माझी आई तुझी आजी हाताशी होती म्हणून तू वाचलीस दीपा, नाहीतर सौंदर्याची घमेंड आणि गर्वाने वेड लागल्या त्या बाईने तुझा जीवही घेतला असता कदाचित. आता तू इतकी मोठी झाली आहेस आणि नाव कमवायच्या मार्गाला लागलेली असूनही तिला त्याच्यात काहीच वाटत नाही, कारण ती अजूनही ते दुःख विसरली नाही आहे. शिवाय काय बाबा, सौंदर्य आणि इतर अवगुण याबाबतीत तिचे प्रतिरूप घेऊन आल्यागत भासत असल्या तिच्या दोन्ही मुलीत तुझ्यात असलेला एकही गुण नव्हता. तू लहान असताना ते मान्य करणं तिला फार जड जात असे. म्हणूनच तर तू काहीही शिकायचं म्हटलंस की तुझी आई तुला मागे ओढून ताई नाहीतर माईला पुढं करत होती. त्याने काहीतरी शिकवून घ्यावं आणि गुणांच्या बाबतीत तुला मागं टाकावं अशीच तिची प्रामाणिक इच्छा होती. पण तुझ्या प्रयत्नांना यश असे आलेच नाही. आपला तो पराभव व्हायचा आपल्या लाडक्या मुलींपेक्षा तूच जास्त कारणीभूत असावीस असा समज तिने करून घेतला आहे. हे असेच चालणार आहे. बाबांचं ते बोलणं ऐकून दीपाला वाईट जरूर वाटलं, पण त्यापेक्षाही जास्त नवल वाटलं तिला. त्याचबरोबरीने आजवर न सुटले कोडे बाबांच्या स्पष्टीकरणाने सुटले म्हणून तिला आनंदही झाला होता. आता मावशीच्या तर नाहीच नाही, पण आपल्या आईच्या वागण्यानेही तिला वाईट व आश्चर्य वाटणार नव्हतं. एक वेगळ्याच मानसिक समाधानाने नाहून ती स्वयंपाकघराकडे परतली. त्या दिवशी बाबांच्या तोंडून ऐकलं ते स्पष्टीकरण दीपाला बरेच काही सांगून गेलं होतं. त्याचबरोबर अगदी लहानपणापासून तिच्या मनात येत असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरेही तिला मिळाली होती. आपली आई ही आपली स्वतःची जन्मदात्री अशी सख्खी आई असूनही तिच्या मनात आपल्याबद्दल इतका दुस्वास का?
ह्या प्रश्नाचा उलगडा त्या संध्याकाळी आपल्या बाबांचे ते स्पष्टीकरण ऐकताना प्रथमच झाला होता. त्या संध्याकाळीच आपल्या बाबांनी केलेला कुणाकडेही लक्ष न देता आपली प्रगती साधत राहण्याचा उपदेश तंतोतंत अंमलात आणण्याचा निर्णय तिने आपल्या मनाशीच घेतला होता. तिने अगदी दुसऱ्या दिवसापासून आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली होती. मथुमावशीचा स्वभावच असा होता की कुणी तिला कितीही प्रतिटोमणे मारले तरी ती त्या व्यक्तीला काहीतरी टोचून बोलल्याखेरीज राहत नसे. दीपाच्याही बाबतीत तसेच झाले होते. पण आता मात्र दीपाने आपल्या मनाशी पक्के ठरले होते की मावशी अगदी काहीही बोलली तरी आपण ते ऐकून घेऊनही कानाड करायचं आणि त्याला प्रत्युत्तर द्यावयाचा विचारही मनात आणायचा नाही. नेमके तेच धोरण तिने आपल्या आईच्या बाबतीतही अनुसरायचे ठरवले होते. आपल्याला बघितलं की आईच्या कपाळावर सूक्ष्मशी आठ पडते हे ती लहानपणापासून पाहत आली होती. पूर्वी हे असे का असा प्रश्न तिला पडत असे आणि त्या प्रश्नाचे उत्तर मिळत नसल्याने तिला मनस्ताप होत असे. पण आता बाबांनी त्यामागचं कारण स्पष्ट करून सांगितल्यावर मात्र तिला आईच्या कपाळावर उमटणाऱ्या आठीचे फारसे काही वाटेनासे झाले होते. उलट आता तिला आपल्या आईची कीव यायला लागली होती. आपल्याला लाभलेल्या देवदत्त सौंदर्याचा वृथा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या आईला आपल्यासारख्या क्रूप मुलीला स्वतःची मुलगी म्हणून वागवताना किती यातना होत असतील याची कल्पना करत असतानाच दीपा आपल्या मनाशी आपल्या आईला स्वतःचा झालेला आपल्या रूपातला चालता बोलता पराभव स्वीकारताना किती यातना होत असतील याचीही कल्पना करू शकत होती. म्हणून तिला आपल्या आईची कीव वाटायला लागली होती. तिला आईची तशी कीव वाटत होती म्हणूनच आपल्या हातून आणखी असे काही होऊ नये की ज्यामुळे आपल्या आईला दुःख होईल याची काळजी घ्यायचा निश्चय तिने केला होता. अर्थात आपल्या त्या निश्चयातला फोलपणा तो निश्चय मनोमन केल्यानंतरच्या पहिल्या क्षणीच तिच्या ध्यानात आला होता. कारण आपण पुढे जाणे, आपल्याला नाव मिळणे आणि आपल्याला नसल्या रूपाकडे दुर्लक्ष करून लोकांनी आपल्या गुणांचे कौतुक करणे ह्याच गोष्टी आईला जास्त क्लेशदायक वाटणार होत्या. हे लक्षात येताच आपण नुकताच केला तिला न दुखवण्याचा निश्चय अंमलात आणणे आपल्याला शक्य नाही हे ती समजून चुकली होती. अर्थात तरीही आपल्या हातून तिचा अपमान व उपमर्द होऊ नये याची काळजी आपण घ्यायचीच हे मात्र तिने स्वतःलाच बजावून टाकलं होतं. त्या संध्याकाळनंतर तिची दिनचर्या एक ठराविक रूप घेऊन आपल्या मार्गाने चालू लागली होती. पहाटे उठून आपल्यावर सोपवण्यात आलेली सगळी कामं उरकायची. नंतर गायनाच्या शिकवणीसाठी प्रकाशकडे जायचं. तिथून परतल्यावर आणखी जे काही काम असेल ते उरकून दुपारी बराच वेळ सकाळी शिकून घेतलेला भाग घोटवून तयार करण्यासाठी रियाज करण्यात घालवायचा. संध्याकाळी पुन्हा एकदा प्रकाशकडे चक्कर टाकायची. त्याच्यासाठी त्यांना आवडणारे मोजकेच 2 पदार्थ रांधून ठेवायचे आणि जर काही कार्यक्रम असेल तर त्याच्यासोबत जायचे. तसा आठवड्यातून एखादा तरी कार्यक्रम असेच आणि मग तिला घरी परतायला उशीर होत असे. तसा उशीर झाला की आईच्या कपाळावर एरवी दिसणारी आठी काहीशी खोल झाल्याचा भास तिला पाहायला मिळत असे आणि मावशीच्या तोंडून आमच्या वेळी हे असे नव्हते, मुलीच्या जातीनं कसं दिवे लागणीच्या आत आपल्या घरी हजर असायला हवं हे किंवा असलेच काहीतरी वाक्य निघालेले ऐकायला मिळत असे. अर्थात आपल्या निश्चयाला धरून ती वागत असल्याने तिला आईकडे किंवा आपल्या मावशीकडे जास्त लक्ष देण्याची गरजच भासत नसे. शिवाय त्या दिवशी तशा एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल त्या दिवशी दुपारीच त्याबाबतीत कल्पना आईला देऊन ठेवत असल्याने नैतिकदृष्ट्या आपली चूक नसल्याचे समाधान तिला मिळत असे. शिवाय त्यामुळे बाबांच्या समोर प्रकरण गेले तरी आपल्याला ताट मारणे उभे राहता येईल इतकी खात्री तिला वाटत असे. अर्थात तसे नसले तरी घरी कटकट होतच नव्हती असा त्यांचा अर्थ नव्हता. पण बाबा आपल्या पक्षाचे आहेत व त्यांचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा आहे ही जाणीव त्या सर्व कटकटी सहन करून ही मनस्ताप न करून घेण्याची एक नवीन शक्ती तिला मिळवून देत होती. त्या दिवसापासून म्हणजे बाबाने आपल्या मनातली व्यथा बोलून दाखवल्यापासून त्यांच्याशी तिची अगदी खास अशी मानसिक जवळीक निर्माण झालेली होती. त्यात पुन्हा बाबा अलीकडे जे प्रोत्साहन देत होते ते प्रोत्साहन तिची प्रेरणा बनून राहिले होते. म्हणूनच दिवसभरात काही चांगले घडलेले असले की ते संध्याकाळी आपल्या बाबांच्या कानावर घातल्याखेरीज ती राहत नसे. प्रकाशने पहिला राग जेव्हा तिच्याकडून बसवून घेतला आणि त्यात ती तरबेज झाली असल्याचं सर्टिफिकेट जेव्हा त्याने तिला दिले
तेव्हा ती बातमी आपण बाबांना कधी एकदा सांगतो असं तिला होऊन गेलं होतं. संध्याकाळ होऊन बाबा घरी यायची वाट बघण्याइतका धीरही तिच्यात राहिला नव्हता. ती सरळ त्यांच्या ऑफिसातच जाऊन हजर झाली होती. दीपा, काय झालं ग? आयुष्यात प्रथमच त्या ठिकाणी आलेल्या तिला पाहताच तिच्या बाबांनी घाबरून जात विचारले. तुमच्याशी काही बोलायचं आहे बाबा. काय बोलायचं ग? त्यांनी चिंतेच्या स्वरात विचारलं. मग तिथं तिला बोलायला लावणं योग्य होणार नाही असं वाटून की काय आपले टेबल आवरल्यासारखे करीत ते म्हणाले, 1 मिनिटभर थांब, मग आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. म्हणताना माणूस 1 मिनिटात जाऊया असं जरी म्हणाला तर प्रत्यक्षात 1 मिनिटाचा खरोखरच निघणे तसे कुणालाही जमत नसते. तिच्या बाबांचेही 1 मिनिट 5 मिनिटांपर्यंत आणले गेले. इकडे त्यांना आपल्या मनातली आनंदाची बातमी सांगण्यात उतावीळ झाली. दीपा मात्र अस्वस्थपणे चुळबुळ करीत होती. शेवटी एकदाचे बाबा मोकळे झाले आणि तिला घेऊन ऑफिसच्या आवारातच असल्या कॅन्टीनकडे निघाले. तिथे पोचून एका बाजूच्या टेबलाशी बसेपर्यंत त्यांनी कसलेही बोलणे काढले नाही. टेबलाशी बसताच मात्र त्याने विचारलं, तुला काही खायचंय का? काहीतरी गोड खाईन म्हणते मी बाबा. आपल्या मनातील आनंद आणि उत्सुकता लपविण्यात यशस्वी होता आपला चेहरा निर्विकार ठेवत ती म्हणाली. तिची ती फरमाईश ऐकताच त्यांनी तिच्याकडे काहीसे आश्चर्याने जरा बारकाईने निरखून बघितले. तिला गोड फारसे आवडत नाही. इतकेच नव्हे तर अतिगोड पदार्थांची तिला जबरदस्त ॲलर्जी आहे. हे त्यांना माहीत असल्यानेच तिची ती गोड पदार्थांची फरमाईश ऐकून त्यांना नवल वाटलं होतं. आपल्या बाबांची ती अवस्था बघून दीपा मात्र मनोमन खुदखुदू हसत होती. दीप्या, तुझी तब्येत तरी ठीक आहे ना आज? तिच्याकडे जरा जास्तच बारकाईने निरखून बघितल्यासारखे करीत बाबांनी विचारले. मला काही झाले असावे असा माझा चेहरा दिसतोय का बाबा? नाही ग, पण लहानपणापासून गोड पदार्थांच्या विरुद्ध असलेली आणि केवळ तिखट टाकून चहा करता येत नाही म्हणून नाईलाजाने साखरेचा अल्पसा वापर करणाऱ्या तुला एकदम गोड पदार्थांची फरमाईश करताना बघून मला तसं वाटलं. बरं, काय खाणार? सांगा काहीही गोड. मला गोड पदार्थांची आवड अकस्मातपणे निर्माण झाली म्हणून काही मी गोड पदार्थ मागत नाही आहे. तर चांगली बातमी सांगताना तोंड गोड करायचा रिवाज आहे ना, म्हणूनच मी गोड खायची इच्छा प्रदर्शित केली होती. तेव्हा काही मागवले तरी चालेल, फक्त ते गोड असले म्हणजे झाले. ती आपला चेहरा शक्यतो निर्विकार ठेवायचा प्रयत्न करत म्हणाली. अच्छा, म्हणजे चांगली बातमी घेऊन आली आहेस होय? कॅन्टीनच्या पोऱ्याला 1 प्लेट गुलाबजामुन आणायची ऑर्डर देत बाबा म्हणाले. तुला इथे अशी अचानकपणे आलेली बघितली आणि मी तर घाबरूनच गेलो होतो. म्हटलं काही झालं की काय? झाले ना बाबा, म्हणूनच तर मी इथे अशी धावत आले ना. पण सांग की काय झालंय ते? असं नाही, तुमचे ते गुलाबजाम येऊ द्यात. मी माझ्या हाताने तुमचं तोंड गोड करणार आणि मग ती गोष्ट सांगणार. एखाद्या लहान हट्टी मुलाने बोलावे तशा स्वरात ती म्हणाली. ती बोलत असतानाच कॅन्टीनच्या पोऱ्याने एक लहान डिशमध्ये आणलेले 4 गुलाबजाम टेबलावर ठेवले. तिने चमच्याने त्यातला एक उचलून आपल्या बाबांच्या तोंडात भरवला. बाबाने हसतच तिच्या हातातून चमचा काढून घेत डिशमधला एक गुलाबजाम उचलून तिला भरवला. ती आपल्या हातातील रुमालाने आपले ओठ टिपत असताना ते लहान मुलांसारखे घाई करत म्हणाले. सांग आता. गोड पदार्थांची आवड मुळातच नसल्याने तिला तो एक साधा गुलाबजामही खाणं कठीण जात होतं. तिने तो कसाबसा गिळून रिचवला आणि मग टेबलावर पाण्याचा ग्लास उचलून पाण्याचे लागोपाठ 2-4 घोट जिभेवर साचला गोड चिकट्टा घालवायचा प्रयत्न केला. मग रुमालाने आपले ओठ टिपत ती गंभीर स्वरात म्हणाली. बाबा, हे कसे सांगावे तेच मला समजत नाही. कारण ही बातमी माझ्या दृष्टीनं जरी चांगली असली तरी तुम्हाला ती कितपत पसंत पडेल हा प्रश्नच आहे. आहे तरी काय ते असे? कळू दे तर खरे मला, मग मी ठरवीन मला कितपत पसंत वा नापसंत पडता ते. बाबा, गेले 2 महिने प्रकाश मला भूप राग शिकवत होते.
मी त्यांच्याकडे शिकायला जायला सुरुवात केल्यापासून त्यांनी माझ्याकडून बसवून घेतलेला हा पहिलाच राग. आणि आजच त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की मला तो राग व्यवस्थितपणे जमायला लागला म्हणून. आणि ही बातमी तुम्हाला एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून सांगते दीपे, आणि मला हे आवडणार नाही असं तुला का वाटावं? बाबांनी विचारलं. काही लोकांनी काही गोष्टी आवडत नाहीत ना बाबा. जसे मला गोड आवडत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला कदाचित रागदारी गाणे आवडत नसेल, आणि म्हणून मी रागदारी शिकलेले तुम्हाला पसंत पडणार नाही अशी मला आपली उगीचच भीती वाटत होती. दीपा हसतच म्हणाली, मला हे तुझे वागणे आणि असले पक्के रागदारी शास्त्रीय संगीत शिकणे अजिबात आवडलेलं नाही दीपा. म्हणून मी तुला जबरदस्त शिक्षा करणार आहे. अशी शिक्षा की तू पुन्हा असले काही करायला धजावूच नाहीस. मी तुला हे उरलेले 2 गुलाबजाम माझ्या हाताने भरवणार तर आहेच, पण वर इथे उपलब्ध असले सर्व मिष्ट गोड पदार्थ तुला खायला भाग पाडणार आहे मी. बाबा हसतच म्हणाले आणि त्यांनी खरोखरीच डिशमधून एक गुलाबजाम चमच्यात उचललाही. बाबा मी पळून जाईन हं. रुमालाने आपले ओठ गच्च झाकून घेत ती म्हणाली, हा एक तू खा, उरलेला मी खाईन. चमचा पुढे करत बाबा म्हणाले. तिने मोठ्या नाराजीनेच आपले तोंड उघडले आणि जिभेवर गुलाबजाम येताच तो पाण्याच्या घोटाबरोबर तसाच अख्खाच गिळून टाकला. बरं दिप्या, मला असं सांग की ही बातमी घरी आणखी कुणाला सांगितलीस? म्हणजे तुझ्या आईला किंवा लाडक्या मथुमावशीला? नाही, ती मान हलवीत म्हणाली. कारण एकतर मी हे सांगून किंवा न सांगून तसा काहीच फरक पडणार नाही. मावशी काहीतरी खवचट बोलेल आणि आईच्या कपाळावरची आठी काही जाणार नाही. उलट झालीच तर जास्त ठळक मात्र होईल. दुसरे म्हणजे त्या दोघींची लाडकी लेक सध्या माहेरपणासाठी आलेली आहे ना, तेव्हा त्यांना ताई, तिची ती 2 मुलं आणि तिच्याबरोबर न आलेला नवरा यांचं कौतुक करण्याखेरीज आणखी काही सुचतच नाही. तू म्हणतेस ते खरे असलं नव्हे, मी म्हणतो की खरं आहेच, पण तरीही जर सांगून अथवा न सांगून काही फरक पडणार नाही आहे हे आपल्याला माहीतच आहे, तर मग न सांगण्याचा वाईटपणा कशाला पदरात घ्या? तेवढं कारण त्यांना मिळालं नको. शिवाय तायडी इथे असताना जे तिला जमलं नाही ते तू करून दाखविलेस, हे तुझ्या आईला तू सांगत असताना तिचा कसा जळफळाट होतो ते पाहण्याचा आनंद लुटायची माझी संधी तू घालवू नकोस असं मला वाटतं. ठीक आहे बाबा, मी आता. क्षणभर विचार केल्यागत करून दीपा बोलायला लागली, पण बाबांनी तिला हाताने इशारा करून थांबवलं आणि म्हणाले, आता लागलीच नाही. संध्याकाळी तू त्यांना माझ्यासमोर सांगे, समजलीस? त्यांचा हेतू तिच्या लक्षात आला असल्याने तिला त्या एकूणच प्रकाराची गंमत वाटली आणि तिने हसतच मान डोलावून संमती दिली. त्या तिघींचे चेहरे कसे होतील ते तर तिलाही पाहायचं होतंच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.